आपण महात्मा फुले महाविद्यालयामध्ये जर ॲडमिशन घेतली तर आपण तिथे BA करू शकतो, तिथे BCom करू शकतो, BSc करू शकतो। आता हे झालं ग्रॅज्युएशनपर्यंत, पण आपल्याला जर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं तर पोस्ट ग्रॅज्युएशन सगळ्या सब्जेक्टमध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये अवेलेबल आहे। जे अगोदर आपल्या तालुक्यातील मुलांना बाहेर जावं लागत होतं ग्रॅज्युएशन केल्याच्या नंतर, पण आता एवढे सगळे फॅसिलिटीज आपण उपलब्ध करून दिल्या की तुम्ही UG इथेच करू शकता। UGच्या नंतर तुम्हाला ज्या कुठल्या सब्जेक्टमध्ये PG करायचं असेल तर सगळ्या सब्जेक्टमध्ये PG आपल्या इथे अवेलेबल आहे। PG झाल्यानंतर ज्या मुलांना समजा रिसर्चमध्ये जायचं आहे तर रिसर्चसाठी पण आपल्याकडे भरपूर सारे PhDचे सेंटर्स, म्हणजे PhDचं सेंटर पण आपलं कॉलेज आहे। म्हणजे एकदा जर तुम्ही ॲडमिशन केली UGला आपल्या इथे तर तुम्ही UG टू PG टू PhD पर्यंत आपल्या इथे तुम्हाला म्हणजे बाहेर पडण्याची आवश्यकताच नाही, एवढा आता कॉलेजचा पाया आपला रोवला गेलेला आहे। सर, मी अनेकदा तुमचं स्टेटस बघतो, शाळेच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कार्यक्रमामध्ये बघतो की तुम्हीच नाही तर तुमच्यासारखे अनेक शिक्षक आणि तुम्ही अगदी मन लावून जसं कुठलं स्वतःचं कॉलेज असल्यासारखं तुम्ही काम करत असता। ही भावना नेमकी शिक्षकांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये नाही दिसत, प्रत्येक कॉलेजमध्ये नाही दिसत, तुमच्यात कुठून ही भावना निर्माण झाली? भावना निर्माण करायसाठी एक आपल्याला एक इमेज पाहिजे असते आपल्या डोळ्याच्या समोर की आपण खरंच त्या वयामध्ये तेवढं काम केलं पाहिजे का। तर ते भावना निर्माण होते श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब, सरांचं वय आता 75 आहे, पण 75व्या वर्षी पण सर जेवढ्या धावपळीने सगळे कामं करतात सोसायटीचे म्हणा आणि प्रत्येक कॉलेजचे व्हिजिट समजा सर करतात, तर त्यांचा एक आदर्श ठेवून आम्ही ते काम करतो। नमस्कार, मी अविनाश बनसोड। नुकताच 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसोबत पालकांना देखील एकच चिंता असते की आपल्या विद्यार्थ्याचं भविष्य चांगलं व्हावं, त्यासाठी त्यानं कुठल्या शाखेमध्ये प्रवेश घेतला पाहिजे, कुठल्या शहरामध्ये ॲडमिशन घेतली पाहिजे आणि कुठल्या कॉलेजमध्ये त्याचं भविष्य त्यांनी घडवलं पाहिजे। तर यासाठी अनेक पालक संभ्रमात असतात, विद्यार्थीही संभ्रमात असतात। अशाच आपल्या वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि वरुड तालुक्यात सर्वात मोठं कॉलेज म्हणून ओळखल्या जाणारं महात्मा फुले महाविद्यालय जे आहे त्या कॉलेजमध्ये सतत विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲक्टिव्ह राहणारे प्राध्यापक डॉक्टर अतुलजी वंजारे सर आपल्यासोबत आहे। सर, खूप खूप स्वागत आपलं आमच्या स्टुडिओमध्ये। धन्यवाद। सर, सध्या 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि पुढच्या टप्प्यात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे। बरोबर। पालकही संभ्रमात असतात। बरोबर। तर महात्मा फुले महाविद्यालयाबद्दल जर थोडक्यात माहिती द्यायची असली तर तुम्ही कशी द्याल? माहिती जर द्यायची राहिली तर समजा आपलं महात्मा फुले कला वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुड हे वरुड तालुक्यातील अतिशय जुनं आणि 1960मध्ये स्थापन झालेलं महाविद्यालय आहे, जे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित आहे आणि ज्याचे फाउंडर आहे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख। आणि महाविद्यालयाचा खूप जुना इतिहास आहे, कोणाचे आपण तोंडातून ऐकलं वरुडमध्ये किंवा वरुड तालुक्यात जर सगळ्यात चांगलं कॉलेज आणि सगळ्यात मोठं कॉलेज कुठलं तर महात्मा फुले महाविद्यालयाचं नाव लोक गर्वाने घेतात। आणखी काही सांगायचं राहिलं तर या महात्मा फुले महाविद्यालयाने भरपूर सारे विद्यार्थी या तालुक्याला दिले, या जिल्ह्याला दिले, या राज्याला दिले आणि देशाला पण दिले। तर एक गौरवाची बाब आपण म्हणू शकतो की एवढं चांगलं महाविद्यालय आपल्या वरुड तालुक्यामध्ये आहे। आणि आता जे मुलं 12वी पास झालेले आहेत तर संभ्रमात असतात की कुठल्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यायची, कारण की वय त्यांचं तेवढं कमी असते आणि आपण बेसिकली आपण जे पाहतो तर शेतकरी वर्ग आपल्या इथे आहे, तर पालकांना पण समजा एक माहिती नसते की कुठल्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यावं। तर त्याचाच हा आपला एक उद्देश आहे की आमच्या कॉलेजबद्दल लोकांना जास्तीत जास्त आणखी माहिती हो। तुम्ही महाविद्यालयाबद्दल माहिती सांगितली, मात्र महात्मा फुले महाविद्यालयामध्ये कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत? कोर्सेस म्हणायचं झालं तर भरपूर सारे कोर्सेस आहेत। जसं आपण महात्मा फुले महाविद्यालयामध्ये जर ॲडमिशन घेतली तर आपण तिथे BA करू शकतो, तिथे BCom करू शकतो, BSc करू शकतो। आता हे झालं ग्रॅज्युएशनपर्यंत, पण आपल्याला जर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं तर पोस्ट ग्रॅज्युएशन सगळ्या सब्जेक्टमध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये अवेलेबल आहे। जे अगोदर आपल्या तालुक्यातील मुलांना बाहेर जावं लागत होतं ग्रॅज्युएशन केल्याच्या नंतर, पण आता एवढे सगळे फॅसिलिटीज आपण उपलब्ध करून दिल्या की तुम्ही UG इथेच करू शकता। UGच्या नंतर तुम्हाला ज्या कुठल्या सब्जेक्टमध्ये PG करायचं असेल तर सगळ्या सब्जेक्टमध्ये PG आपल्या इथे अवेलेबल आहे। PG झाल्यानंतर ज्या मुलांना समजा रिसर्चमध्ये जायचं आहे तर रिसर्चसाठी पण आपल्याकडे भरपूर सारे PhDचे सेंटर्स, म्हणजे PhDचं सेंटर पण आपलं कॉलेज आहे आणि भरपूर साऱ्या विषयामध्ये आपल्या इथं PhD पण प्रदान केलं जातं। त्याच्यामध्ये केमिस्ट्री येते, बॉटनी, झुलॉजी, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर BComमध्ये पण आपल्याकडे आहे आणि BAमध्ये पण आहे। तर भरपूर सारे PhDचे गाईड्स आणि भरपूर सारे PhDचे विषय आपल्याकडे, म्हणजे एकदा जर तुम्ही ॲडमिशन केली UGला आपल्या इथे तर तुम्ही UG टू PG टू PhD पर्यंत आपल्या इथे
तुम्हाला म्हणजे बाहेर पडण्याची आवश्यकताच नाही, एवढं आता कॉलेजचा पाया आपला रोवला गेलेला आहे खालपर्यंत. सर, मी अनेकदा तुमचं स्टेटस बघतो, शाळेच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, कार्यक्रमामध्ये बघतो की तुम्हीच नाही तर तुमच्यासारखे अनेक शिक्षक आणि तुम्ही अगदी मन लावून जसं कुठलं स्वतःचं कॉलेज असल्यासारखं तुम्ही काम करत असता. ही भावना नेमकी शिक्षकांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये नाही दिसत, प्रत्येक कॉलेजमध्ये नाही दिसत. तुमच्यात कुठून ही भावना निर्माण झाली? भावना निर्माण करायसाठी एक आपल्याला एक ना एक इमेज पाहिजे असते आपल्या डोळ्याच्या समोर, की आपण खरंच त्या वयामध्ये तेवढं काम केलं पाहिजे का. तर ते भावना निर्माण होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब, सरांचं वय आता 75 आहे, पण 75व्या वर्षी पण सर जेवढ्या धावपळीने सगळे कामं करतात सोसायटीचे म्हणा आणि प्रत्येक कॉलेजचे व्हिजिट समजा सर करतात, तर त्यांचा एक आदर्श ठेवून आम्ही ते काम करतो की त्यांचंही मान राहायला पाहिजे, कॉलेजही तेवढं डेव्हलप झालं पाहिजे, कारण की सरांच्या जवळचं हे कॉलेज आहे. त्याच्यामुळे ती प्रेरणा आम्हाला ह्या साहेबांपासून मिळते. बरं, आपण वारंवार नाव घेतो की वरुड तालुक्यातलं सर्वात मोठं कॉलेज महात्मा फुले आहे. तर या कॉलेजमध्ये कुठल्या कुठल्या सुविधा आहेत? सुविधेचा जर आपण विषय घेतला तर सुविधा, आता मुलांना बेसिकली काय सुविधा लागतात, जेव्हा तुम्ही कुठलंही समजा एखादा मुलगा जर ॲडमिशन करायला आपल्या महाविद्यालयामध्ये आला तर त्याचा एक सगळ्यात पहिला पॉईंट असतो की मला तिथे फ्रेंडली एन्व्हायरमेंट मिळालं पाहिजे. ज्या कुठल्या अडचणी असेल त्या त्याच्या पटकन सॉल्व्ह झाल्या पाहिजे. त्या मग ऑफिसशी निगडीत असो किंवा मग आपल्या एज्युकेशनशी निगडीत असो, लॅबोरेटरीशी निगडीत असो किंवा विद्यापीठाशी निगडीत असो. तर आमची ते पूर्ण टीम आहे, ऑफिसची टीम आहे, जी ऑफिस पूर्णपणे विद्यार्थ्यांशी टोटली 100% कनेक्टेड आहे. त्याच्यानंतर फॅकल्टी मेंबरजवळ विद्यार्थ्यांचे पूर्ण नंबर सेव्ह असतात. आता माझा जर विचार केला तर मागच्या 5 वर्षामध्ये माझ्याकडे जवळजवळ 2000 ते 2200 विद्यार्थ्यांचे नंबर्स माझ्याकडे सेव्ह आहे. मला जर कोणी विद्यार्थ्यांनी फोन केला तर मला ते विचारते, सर मी हे बोलत आहे, तर ते सांगायच्या अगोदर मीच तिला म्हणत असतो, जसं आता तू मला फोन केला तर मी डायरेक्ट म्हणतो हा बोल अविनाश, तर त्या मुलालाही वाटते की वंजारी सरकडे माझा नंबर सेव्ह आहे. तर आम्ही तेवढे कनेक्टेड आहो मुलांसोबत. हा एक आमचा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे. प्लस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना आजचं जे युग आहे ते टेक्नॉलॉजीचं आहे. विद्यार्थी मोबाईलपासून दूर जातच नाही, तर विद्यार्थ्यांसाठी वायफायची फॅसिलिटी इन द कॅम्पस अवेलेबल आहे. विद्यार्थी कोणीही कानाकोपऱ्यात कॅम्पसमध्ये उभा राहिला तर आम्ही तेवढी विद्यार्थ्यांना सुविधा करून दिलेली आहे की तुम्हाला ॲक्सेस पाहिजे असेल वायफायचा तर ॲक्सेस आहे. आता ॲक्सेसचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा लायब्ररीशी निगडीत. लायब्ररी आमची फुल्ली डिजिटल आहे. म्हणजे अगोदर जे काय होतं जसं आम्ही शिकलो तेव्हा एवढं टेक्नॉलॉजीशी नव्हतं समजा आपण समोर आलेलो, तर तेव्हा आम्ही पुस्तक घेऊन वाचायचो लायब्ररीमध्ये किंवा आमचे फ्रेंड्स वाचायचे. पण आता लायब्ररी एवढी डेव्हलप झाली की त्यांनी QR कोड स्कॅन करून देत, जशा तुझे लागलेलेच आहे ते. तर मुलांना काहीच करायचं नाही. त्याला समजा नाही आहे वेळ, त्याला नाही बसायचं आहे त्या सेशनमध्ये 5 तासाच्या त्या शेड्यूलमध्ये, तर त्याला काहीच करायचं नाही. QR कोड स्कॅन करायचा आहे आणि त्याला लायब्ररीचं जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहे वेगवेगळ्या वेबसाईट्सचे त्याला अवेलेबल होऊन जाईल आणि तो तिथे पुस्तक डाउनलोड करून तो रीड आउट करू शकतो. आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याला कुठेही जायची आवश्यकता नाही. अशा भरपूर साऱ्या सुविधा महाविद्यालय सध्या विद्यार्थ्यांना पुरवते आहे. बरं, ही जी ॲडमिशनची प्रोसेस आहे हे केव्हापासून सुरू होणार आहे? ॲडमिशनची प्रोसेस चालू झालेली आहे कालपासूनच आणि विद्यार्थ्यांना कालपासून TC पण मिळणं सुरू झालं आहे, TC आणि मार्कशीट. तर विद्यार्थ्यांना जसजसे मार्कशीट मिळत आहे तसतसे विद्यार्थी महाविद्यालयाकडे अप्रोच होतच आहे. तरी आणखी मी जे काही विद्यार्थी अजूनपर्यंत पोहोचले नसतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी महाविद्यालयापर्यंत यावं, एकदा महाविद्यालय पाहावं. आणि आज आपण जे चर्चा करतोय ते आपण खरं बोलतो आहे का? बरोबर. कारण की जेव्हा पॅरेंट्स आणि मुलगा येतो तो फक्त ॲडमिशन कमिटीपर्यंत पोहोचतो. ठीक आहे, तर त्यांनी सगळं बघितलं पाहिजे की इथे मला ज्या पाहिजे आहे, मला जसं ऑफिस पाहिजे आहे, मला जसं स्टाफ पाहिजे आहे, मला ज्या फॅसिलिटीज पाहिजे, मला जशी लायब्ररी पाहिजे, ते खरंच आहे का, ते एकदा खरंच त्यांनी व्हेरीफाय करावं, बघितलं पाहिजे. सर, एक मी तुम्हाला आगळा वेगळा प्रश्न विचारतो, तो माझ्याच मनात आहे आणि पालकांच्या मनात आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनात आहे. एखादा विद्यार्थी जर प्रायव्हेट कॉलेजमध्ये गेला, बरोबर, तर त्याच्या डोक्यामध्ये हे टाकलं जातं की शासकीय कॉलेजमध्ये, सरकारी कॉलेजमध्ये जसं महात्मा फुले महाविद्यालयामध्ये ते शिक्षण मिळत नाही, तिथले शिक्षक तितका इंटरेस्ट घेत नाही. मात्र प्रायव्हेट शाळेमध्ये तितकं चांगलं शिक्षण मिळतं. अलीकडच्या शाळेकडे म्हणजे जिल्हा परिषदची शाळा सोडून कॉन्व्हेंटकडे जास्त लोकांचा भर आहे. तर यामधला फरक कसा तुम्ही सांगाल महात्मा फुले महाविद्यालयाबद्दल? नक्कीच. आता हा एक खूप बेसिक प्रश्न आहे आणि याच्याशी मी तर म्हणतो याच्यावर तर आपण 1 तास बोलू शकतो, एवढे उदाहरणं आहेत आपल्याकडे. तर आता मी याच वर्षीची गोष्ट सांगतो की आता भरपूर सारे प्रायव्हेट कॉलेजेसही आहे आपल्याकडे आणि भरपूर साऱ्या याला समजा मुलं कधी कधी बळी पडून जातात.
तर आत्ता एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली. आपण म्हणतो की आमचं सरकारी आहे समजा, तर प्रायव्हेट आणि आपण याच्यामध्ये आता कम्पॅरिझन करू. तर इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये आमच्या इथची MSCची विद्यार्थिनीने पार्टिसिपेट केलं कॉन्फरन्समध्ये. आता इंटरनॅशनल कॉन्फरन्स म्हटलं की साधी गोष्ट नसते, सगळे फॉरेनर्स वगैरे येतात आणि इंटरॅक्शन चालते. तिने तिचा पेपर प्रेझेंट केला, साक्षी एटे म्हणून तिचं नाव होतं, आणि त्या मुलीला पेपर प्रेझेंटेशनमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये सेकंड प्राईज मिळाला. अच्छा, ही झाली पहिली गोष्ट. आणि आत्ता आमची मुलगी आविष्कार कॉम्पिटिशन जे अगोदर विद्यापीठ ऑर्गनाईज करते आणि विद्यापीठातून मुलं स्टेट लेवलला जातात आणि स्टेटमधून मुलं नॅशनल लेवलला जातात. तर आता आमची विद्यार्थिनी एक स्नेहल हेटे म्हणून आहे, ती पण पहिले कॉलेजिएट सेक्शनला सिलेक्ट झाली महाविद्यालयातून, नंतर विद्यापीठ लेवलला सिलेक्ट झाली, विद्यापीठाचा तिला कलर कोड मिळाला आणि विद्यापीठ स्तरावरून ती स्टेट लेवलला गेली. तर स्टेट लेवलला पण तिनं चांगलं प्रेझेंटेशन केलं. तर मुलं जातात स्टेट लेवलपर्यंत. पण इश्यू कसा होते, जेवढं प्रायव्हेट कॉलेज पब्लिसिटी करतं तेवढं सरकारी कॉलेज पब्लिसिटी करत नाही. त्याच्यामुळे लोकांपर्यंत ती माहितीच पोहोचत नाही की खरंच हे इथपर्यंत गेलेले आहेत का. तर असे भरपूर सारे विद्यार्थी आहेत. प्लस मेरिटचं तर आमचं एक समजा की आम्हाला त्याचा आशीर्वादच आहे मेरिटचा. दरवर्षी मुलं म्हणजे 5 पेक्षा जास्त मुलं दरवर्षी आमच्या मेरिटमध्ये येतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि पार्टिसिपेट करतात. आता त्याची पब्लिसिटी विद्यार्थ्यावर पण ते डिपेंड असतं, कुठल्या कॉलेजमध्ये शिक्षण नाही त्याच्यावर ते डिपेंड असतं. हो, आणि इश्यू कसा होते, एक समजा आता एक ग्रामीण भागातून सगळे आलेले विद्यार्थी असतात, तेवढं कम्युनिकेशन नसतं, तेवढं स्टेज डेअरिंग नसतं. तर ते आम्ही जेव्हा एखादं कॉम्पिटिशन ऑर्गनाईज होत आहे समोर हे जेव्हा लक्षात येतं, तर आम्ही मुलांना तेवढी तयारी करून घेतो. कारण की जेव्हा आम्ही सेमिनार कॉम्पिटिशनला पाठवतो 10-10, 15-15 वेळा आम्ही त्याचा डेमो घेतो आणि त्यांना स्टेज डेअरिंग शिकवतो, कम्युनिकेशन शिकवतो, आय कॉन्टॅक्ट शिकवतो. ह्या खूप बेसिक गोष्टी ज्या शिकवल्या पाहिजे. आणि हे शिकल्याच्या नंतर जेव्हा तो विद्यार्थी जातो तिथे, तेव्हा त्याचं एक जे प्रेझेंटेशन असतं ना, ते त्याला समजतं की आपण कॉलेजमध्ये कसं होतो आणि सरांनी आपल्याला जे टेक्निक सांगितलं, जे आपल्यापासून डेमॉन्स्ट्रेशन करून घेतलं आहे, त्याच्यानंतर आपण कसं डेव्हलप झालं. तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात. सर, रिसर्च आणि इनोव्हेशन या क्षेत्राबद्दल महाविद्यालय विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करते? आता रिसर्च बद्दल बोलायचं झालं तर आता आपल्या इकडच्या विद्यार्थ्यांना कसं आहे की काही विद्यार्थी आहेत जे खरंच इंटरेस्टेड असतात रिसर्चमध्ये आणि काही विद्यार्थ्यांना रिसर्चिंग काही घेणं देणं नसतं. त्यांना यायचं अकॅडमिकली करायचं आणि जायचं. पण जे विद्यार्थी खरंच त्यांना रिसर्च ओरिएंटेड आहे, त्याच्या डोक्यामध्ये क्वेश्चन्स येतात, तर अशा विद्यार्थ्यांना आम्ही प्रमोट करतो. आता प्रमोट करायसाठी कसं लागतं की ते ग्रॅज्युएशनला तेवढं प्रमोट नाही होत, कारण की ग्रॅज्युएशनला त्यांना समजतच नाही तेवढं. आणि रिसर्च जे चालतं मोस्टली इंग्लिश भाषेमध्ये सगळ्याच्या सगळे लिटरेचर असतात, तर त्यांना समजायला कठीण जाते. मग आम्ही काय करतो, ते जेव्हा PGला येतात तेव्हा आम्ही त्याला प्रमोट करतो. आणि PGमध्ये प्रोजेक्ट असतात आणि प्रोजेक्ट तुम्हाला हे ओरिजिनल टॉपिकवरती किंवा ओरिजिनल कन्सेप्टवरती जे सोसायटीला फायद्याचे असेल अशा टॉपिकवरती आपल्याला काम करावं लागते. तर विद्यार्थी त्याच्यामध्ये काम करतात. इंटरनॅशनल जर्नल्स किंवा नॅशनल जर्नल्समध्ये विद्यार्थी पेपर पब्लिश करतात आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना जेव्हा ते जॉबसाठी जातात तर जॉबसाठी पाहायला जाते की हा मुलगा किती ॲक्टिव्ह आहे किंवा ही मुलगी किती ॲक्टिव्ह आहे. तर त्याचा जेव्हा प्रोफाईल समोर जातो तर ते प्रोफाईलच बोलतो त्या विद्यार्थ्याचा की यांनी तर अकॅडमिक केलेलंच आहे, प्लस हा रिसर्चमध्ये पण आहे. आणि जसं आता मी सांगितलं की एक जी मुलगी स्टेट लेवलपर्यंत गेली होती, तर ती रिसर्च आणि इनोव्हेशनमधूनच गेलेली मुलगी आहे. तिने मॉडेल बनवलं होतं एक व्हायब्रेटिंग स्टिक म्हणून, जे शेतकऱ्यासाठी उपयुक्त होती, आणि ती फ्रॉम डिस्ट्रिक्ट टू युनिव्हर्सिटी टू स्टेट लेवलपर्यंत तिने तिचं प्रेझेंट केलं. तर रिसर्च आणि इनोव्हेशनवर पण काम आता भरपूर सुरू आहे. सर, कौशल्यावर आधारित शिक्षण आणि त्यातून रोजगार मिळवून देण्यासाठी महाविद्यालयात कोणती उपक्रम राबवले जातात? हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी मोस्टली आता भर देते आहे कशावरती, तर स्किल डेव्हलपमेंटवरती. मुलांना स्किल आलं पाहिजे. अगोदर काय होतं, फक्त शिकून मुलं मोकळे व्हायचे, पण त्यांना काही हँडलिंग वगैरे किंवा कुठं काम करण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये म्हणजे नाही राहत होतं. तर आता आम्ही MOU साईन केलेले आहेत वेगवेगळ्या NGO सोबत, वेगवेगळे फाउंडेशन्स आहे. प्लस जिल्हा कौशल्य विभाग जो आहे अमरावतीचा, तो आमच्याशी कनेक्टेड आहे. प्लस आकार फाउंडेशन आहे नागपूरचं, ते आमच्याशी कनेक्टेड आहे. प्लस वेगवेगळ्या कंपनीसोबत आमचे टायअप आहे. तर त्यांच्या माध्यमातून त्यांना काय पाहिजे आहे किंवा मार्केटमध्ये काय चालतं आहे हे त्यांना जास्त माहिती असते आमच्यापेक्षा. तर आम्ही त्यांना समजा बोलवून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कोर्सेस आम्ही डिझाईन केलेले आहे की त्याच्यातून विद्यार्थी फ्री ऑफ कॉस्टमध्ये कोर्स करू शकतात आणि त्याच्यातून ते स्वतःचं कौशल्य समजा प्राप्त करू शकतात. प्लस मुलांना त्याच्यातून सर्टिफिकेट मिळते आणि सर्टिफिकेट व्हॅलिड आहे ऑल ओव्हर द इंडिया. तुम्ही कुठेही गेले जॉबला तर ते सर्टिफिकेट दाखवून तुम्ही त्याच्या भरोश्यावर तुम्ही जॉबही करू शकता. तर कम्प्युटरशी रिलेटेड कोर्सेस आहे, शिवणकामाशी रिलेटेड कोर्सेस आहे, फोटोग्राफी आहे,
शूटिंग आहे, असे भरपूर सारे वेगवेगळे साधं गुपचूपचा ठेला कसा चालवायचा, इथून सगळे बेसिक कोर्सेस आहे. पण विद्यार्थीचं कसं आहे, विद्यार्थी फक्त ग्रॅज्युएशनला आले की त्यांना फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे असते, या इकडे विद्यार्थी डोकं टाकत नाही. तर आता आम्ही ते विद्यार्थ्यांना प्रमोट करतो की हे पण अवेलेबल आहे, तुम्ही इकडे पण येऊ शकता, सोबत चालते हे सगळं. तर विद्यार्थ्यांनी त्याचा पण फायदा घ्यावा. आणि एकदा कौशल्य मिळालं तुम्हाला की तुम्हाला रोजगाराला तेवढं कठीण जात नाही. कारण एक प्लेन गेलेला विद्यार्थी कंपनीमध्ये कसा आणि कौशल्य घेऊन गेलेला कसा, तर याच्यामध्ये भरपूर सारा फरक पडतो. तुम्ही आता बोलताना सांगितलं की विविध कंपन्यांसोबत तुम्ही टाईप केलेला आहे. तर विविध कंपन्यांसोबत महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कसे करार केले आहेत? जसं आता सायन्सबद्दल जर पाहायचं झालं तर आम्ही एक पांढुर्ण्याची कंपनी आहे भारत रबर वर्क्स म्हणून, त्याच्यासोबत आमचं MOU आहे. नंतर संभाजीनगरची SV लॅबोरेटरीज आहे, कलापा केमिकल्स आहे, पुण्याची बेस्ट इको सोल्युशन्स अँड टेक्नॉलॉजीज ती आहे, आणि प्लस आकार फाउंडेशन आहे, प्लस महाराष्ट्र गव्हर्नमेंट थ्रू करिअर कट्टा आहे. तर अशा वेगवेगळ्या याच्यासोबत आमचं टायप आहे आणि त्यांना जसजसा मॅनपॉवर लागतो तसं आम्ही पुरवतो. म्हणजे त्यांच्याकडे जर जागा निघाल्या ते आम्हाला सांगतात की आमच्याकडे अशा वॅकन्सीज आहे, आम्हाला मुलं पाहिजे किंवा मुली पाहिजे, आणि तसं मग आम्ही सर्क्युलेट करतो. प्लस त्यांना आणखी काय ॲडिशनल पाहिजे आहे, त्यांना जर समजा एखादा विद्यार्थी किंवा एखाद्या वेळेस पुढच्या वर्षी टीम मला अशी पाहिजे आहे, तर त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो की तुम्ही मार्गदर्शन करा, तोपर्यंत हे विद्यार्थी 6 महिन्यात वर्षभरात रेडी होतील आणि हे विद्यार्थी आम्ही मग तुम्हाला पुरवू. तर या दृष्टीने ते असं काम चालू आहे, म्हणजे MOU आणि एम्प्लॉयमेंटच्या बद्दल. म्हणजे नक्कीच याचा फायदा विद्यार्थ्यांना गावातच राहून गावा शेजारी जॉब 100%. कारण की आपल्याचे विद्यार्थी म्हणजे दूर जायला आणि मोस्टली मुली आहेत आपल्याकडे, तर आम्ही जवळपास त्यांना इझिली जॉब मिळेल अशा संदर्भातून आम्ही काम करतोय. बरं सर, पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांशी पर्सनल ग्रोथ व इंडिपेंडन्ससाठी महाविद्यालयात कुठली उपक्रम राबवली जातात किंवा कुठल्या सुविधा आहेत? आता पर्सनल ग्रोथसाठी जर विचार केला तर वेगवेगळे इव्हेंट्स आम्ही ऑर्गनाईज करतो, विद्यापीठी ऑर्गनाईज करतात. जसं सेमिनार कॉम्पिटिशन असते दरवर्षी, तर सेमिनार कॉम्पिटिशनला जर विद्यार्थी गेला तर त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होतं की मला कसं उभं राहायचं आहे, मला कसं बोलायचं आहे. त्याच्यानंतर विद्यापीठामध्ये प्रत्येक वर्षी युथ फेस्टिवल ऑर्गनाईज होतो. तर युथ फेस्टिवलमध्ये आता भरपूर साऱ्या कॅटेगरीज आहे. तुम्ही डान्समध्ये पार्टिसिपेट करू शकता, तुम्ही वक्तृत्व स्पर्धेत पार्टिसिपेट करू शकता, तुम्ही सिंगिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकता, फोक डान्समध्ये, आदिवासी नृत्यामध्ये. तर ज्या मुलाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तो त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो आणि आम्ही त्याला म्हणजे फ्री हँड देतो की असं आहे, तुला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तू त्याच्यामध्ये फुल पार्टिसिपेट कर, तुला जसं प्रेझेंट करायचं आहे तसं कर, आणि विद्यापीठ लेवलला आपल्या कॉलेजचा डंका वाजला पाहिजे. तर ते एक फ्री हँड असतो विद्यार्थ्यांना. अच्छा, मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की प्रत्येक मुलाचा तुमच्याकडे नंबर सेव्ह आहे. तर महाविद्यालयातील जे शिक्षक आहेत ते विद्यार्थ्यांसोबत आणखी कसे कनेक्टेड असतात? आणखी आता एक तर जेव्हापासून व्हॉट्सअप वगैरे सुरू झाला आणि आपण त्याला फुल्ली आपण अटॅच झालेलो आहे, तर जवळजवळ आमच्याकडे आता 5-6 वर्षाचे सगळे व्हॉट्सअप ग्रुप आहेत. जुना जरी विद्यार्थी असेल तरी त्यांनी समजा आता 2019-20 बॅचचा आहे किंवा 17-18 बॅचचा आहे, त्यांनी जर एखादा त्याचा प्रॉब्लेम टाकला की मी इथे आहे आणि मला एज्युकेशनशी रिलेटेड किंवा मी एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलो आहे, माझी मार्कशीट मला व्हेरीफाईड करून पाहिजे, तर असे पण आम्हाला मेल्स कॉलेजच्या वेबसाईटवर येतात आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पण येतात. तर आम्ही लगेच तिथे सॉल्व्ह करून टाकतो त्याला. अच्छा. आणि प्लस विद्यार्थ्यांना एक ग्रुप आहे आमचा की ज्याच्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रातले 900 लोक आहेत, ज्याच्यामध्ये अकॅडमिकवाले लोक आहेत जे वेगवेगळ्या विद्यापीठात वेगवेगळ्या कॉलेजचे आहे, इंडस्ट्रीमधले लोक आहेत, मोटिवेशनल लोक आहेत, आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामधले प्रत्येक भागातले वेगवेगळे विद्यार्थी प्लस आपले विद्यार्थी त्याच्यामध्ये आहेत. आणि आम्ही स्पेशली त्याच्यामध्ये काय टाकतो की त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंटबद्दल न्यूज, बाकी त्याच्यामध्ये काहीच नाही. तर आपण जनरली ग्रुप पाहतो व्हॉट्सअपचे, वाढदिवसाला की वाढदिवसच चालते, शुभेच्छाला की शुभेच्छा चालते. तर आम्ही कोणी जर वेगळा मेसेज टाकला तर लगेच तो तिथून डिलीट करतो आणि ज्यांनी टाकला त्याला आम्ही तिथून रिमूव्ह करून टाकतो. आणि त्याचा जेव्हा कॉल येतो की रिमूव्ह का बरं केलं, आम्ही सांगतो की हा ग्रुप त्याच्यासाठी नाही आहे, हा ग्रुप मुलांसाठी आहे, तुम्ही मुलासाठी काम करा या ग्रुपमध्ये. बाकीच्या शुभेच्छा तुम्ही बाकीच्या 100 ग्रुपमध्ये द्या, काही प्रॉब्लेम नाही. ही कॉलेजची माहिती झाली. मात्र मी बघत असताना तुम्हाला अनेक राजकीय कार्यक्रमात बघितलं आहे, कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये बघितलं आहे, अगदी ऍक्टिव्ह भूमिका तुमची असते. एक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाचा मी तुम्हाला विचारतो. काही झालं तरी ग्रॅज्युएशनमध्ये विद्यार्थी तितका मॅच्युअर झालेला नसतो. बरोबर. अलीकडच्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये मुलं मुली प्रत्यक्ष जर आपण बघितलं तर मुली असुरक्षित आहेत, अनेक विविध गोष्टी घडत आहेत. एक प्राध्यापक म्हणून आणि या सर्व गोष्टीत वावरत असताना काय सांगाल पालकांना की कशी आपल्या मुलीची दक्षता घेतली पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे, आणि मुलींनी कशी स्वतःची सुरक्षेसाठी काय
केलं पाहिजे नेमकं? हा पाहिला तर हा जर प्रश्न पाहिला तर खूप मोठाही नाही आणि खूप छोटाही नाही, आपण त्याला मधामध्ये पकडूया. कारण आताचं जे युग आहे ते मोबाईलचं आहे आणि मोबाईल चा यूज करणं हे त्या विद्यार्थ्यावरती डिपेंड आहे की त्यांनी कसा यूज करायचा. प्लस पॅरेंटनी पण त्या मोबाईलवरती लक्ष दिलं पाहिजे की जर कॉलेजमध्ये जात असेल, कॉलेजमधून येत असेल, खरंच मेसेज कॉलेजचे येत आहे का, की आपली मुलगी किंवा आपला मुलगा फक्त मोबाईलच पाहत आहे. आता मोस्टली मुलं जे इंस्टाग्राम, फेसबुक, बाकी टिकटॉक तर आता बॅनच आहे आपल्याकडे, तर मोस्टली मुलं त्याच्यावरती असतात. आता मोबाईल आमच्याकडे पण आहे, तुझ्याकडे पण आहे, पण आम्ही जनरल यूज करताना आम्ही एज्युकेशनशी रिलेटेड व्हिडिओ पाहतो किंवा शिक्षणाच्या संदर्भात काय चालू आहे, NEPच्या संदर्भात काय चालू आहे ते व्हिडिओ पाहतो. तर तेच मी सांगू शकेल आता त्याच्यामध्ये की अनुचित प्रकार त्या मोबाईलमधूनच घडतात, बाकी दुसरं काही त्याला कारण नाही. सिक्युरिटीचा प्रश्न राहिला तर कॉलेजच्या प्रत्येक रूममध्ये आणि पूर्ण कॅम्पसमध्ये कॉलेज पूर्णपणे CCTV सर्व्हिलन्समध्ये आहे. अच्छा. म्हणजे कदाचित समजा त्या आपल्या रोडनी जर समजा काही घडलं तर पोलीसवाले पण आमच्या जिथे येऊन CCTV बघतात की या रोडनी तो चोर वगैरे काही गेला आहे का, तर तुम्ही अंडर CCTV आहे. पण कॉलेजच्या बाहेर गेल्याच्या नंतर हे पॅरेंटचं काम आहे. आणि मोबाईल मी तर म्हणतो विद्यार्थ्यांचा मोबाईल चेक करा, विद्यार्थ्यांना घरी काउन्सिलिंग करा. आम्ही तर काउन्सिलिंग करतोच, कारण की आम्हाला दरवर्षी 15 ते 20 विद्यार्थी पर टीचर वाटून दिले जातात. आम्ही त्याचं मेंटर मेंटी स्कीम म्हणून त्याला नाव आहे. म्हणजे मी त्या विद्यार्थ्याचा मेंटर आणि ते माझे मेंटीज. आणि तोचा फॉर्मॅट आहे की तुम्हाला घरी काही प्रॉब्लेम आहे का, एज्युकेशनशी रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला पर्सनल काही प्रॉब्लेम आहे का, विद्यापीठाशी निगडीत काही प्रॉब्लेम आहे का, तर ते आम्ही मीटिंग घेऊन दरवर्षी आमच्या 2 मीटिंग त्या समजा माझ्यासोबत ते 20 विद्यार्थी बसतील तर असे प्रत्येक प्राध्यापकासोबत त्यांचे 20 विद्यार्थी बसतात आणि त्याच्यातून आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. पण कधी कधी विद्यार्थी कसं आहे की ते ना पालकांना सांगत आणि ना ते प्राध्यापकांना सांगत. त्यांना असं वाटतं की जर घरी सांगितलं तर इश्यू होईल, प्राध्यापकांना सांगितलं तर इश्यू होईल, तर ते स्वतःच्या याच्यामध्येच समजा गुंतून नंतर डिप्रेशनमध्ये जाऊन काही निर्णय घेतात. तर मी अशा विद्यार्थ्यांना म्हणेल की पालकांवर विश्वास ठेवा, तुमच्या शिक्षकांवर विश्वास ठेवा, कारण की तुम्ही घरी 10-12 तास राहता, त्याच्यानंतर तुम्ही 7-8 तास हे कॉलेजमध्ये राहता. तर हेच तुमचे 2 महत्त्वाचे पॅरेंट्स आहेत की तुम्ही त्यांच्यासोबत डिस्कस केल्या पाहिजे सगळ्या गोष्टी. अच्छा. हे होते प्राध्यापक डॉक्टर अतुलजी वंजारे सर, ज्यांनी महात्मा फुले महाविद्यालयाबद्दल सविस्तर आणि चांगली माहिती दिलेली आहे. प्रायव्हेट कॉलेज आणि शासकीय कॉलेजमध्ये कसा फरक आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. याच कॉलेजबद्दल प्राचार्य डॉक्टर दिलीप हांडे सर यांनी एक संदेश आपल्याकरिता पाठवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पहा. सर्वांना माझा नमस्कार. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित महात्मा फुले कला वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुड मी प्राचार्य या नात्याने आपलं सर्वांचं स्वागत करतो. महाविद्यालय 1960 पासून वरुड तालुक्यामध्ये ज्ञानदानाचं कार्य करत आहे. महाविद्यालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालय, पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवीचं संशोधन कार्य सुरू आहे. महाविद्यालयामध्ये विविध विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक पदावर संस्थांमध्ये कार्यरत आहे. महाविद्यालयामध्ये सुसज्ज वर्गखोल्या आणि सुसज्ज अशा प्रयोगशाळा उपलब्ध आहे. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता महाविद्यालयाचं प्रशासन सतत विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक उपक्रम राबवित असते. महाविद्यालयामध्ये विविध सुविधा उपलब्ध आहे. महाविद्यालयामध्ये सुसज्ज असं ग्रंथालय, पंजाबराव देशमुख सभागृह, खेळाकरिता विविध मैदान आणि विविध उपक्रमामध्ये NSS, NCC आणि महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक गुणांवर विशेष करून भर दिला जातो. महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर विभागामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान यामध्ये विज्ञानमध्ये MSc बॉटनी, झुलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या सर्व विषयाचं शिक्षण दिलं जातं. महाविद्यालयाच्या विकासामध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख व सर्व कार्यकारिणीचे महत्त्वाचे योगदान आहे. आणि महाविद्यालय हे गेल्या तब्बल 65 वर्षापासून या वरुड परिसरातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य करून त्यांना त्यांची शैक्षणिक कामगिरी ही मोलाची आहे. त्याकरता या
वरुड तालुक्यातील विद्यार्थ्यांना माझं नम्र आव्हान आहे की नुकतीच 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे, तसेच पदवीकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी नॅक बंगलोर द्वारा मानांकित अशा महाविद्यालयामध्ये प्रवेश आपला निश्चित करावा. धन्यवाद.